नमस्कार. खूप दिवसांनी, मला वाटतं खूप महिन्यांनी मी फेसबुक लाईव्ह पुन्हा आलोय. थोडीशी गडबड होते, एवढ्या मोठ्या गॅप नंतर करतोय त्यामुळे. पण मला वाटतं आता सुरुवात करायला मला हरकत नाही आणि बऱ्यापैकी लोक आता लाईव्ह दिसायला लागलेत. तर आजचा आपला हा जो फेसबुक लाईव्हचा कार्यक्रम आहे तो आहे एका पुस्तकाच्या प्रवासासाठी, आणि त्याच्याबद्दल मी तुमच्याशी आज बोलणार आहे. त्याच्याबद्दल काही गोष्टी सांगणार आहे. पुस्तक तर मला वाटतं बऱ्याच लोकांनी माझं वाचलंय, पण त्याच्या मागच्या ज्या स्टोरीज आहेत त्या तुम्हाला जाणून घ्यायला कदाचित आवडतील आणि मलाही तुम्हाला सांगायला आवडतील. पुस्तक म्हणजे जे ह्या आजच्या कार्यक्रमाचा जो मुख्य भाग आहे ते म्हणजे एक लडाख प्रवास सुरू आहे हे पुस्तक. या पुस्तकावर आज मी बोलणार आहे. या पुस्तकाच्या प्रवासाबद्दल आपल्याशी आज बोलणार आहे मी. खूपच इंटरेस्टिंग असा हा प्रवास होता. मुळात माझ्यासारखा परळसारख्या भागात राहिलेला अतिशय बेसिक नॉलेज असलेला एखादा स्टुडंट पुस्तकाचा लेखक होऊ शकतो हीच खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी आहे. म्हणजे आजही आहे, जरी 2 पुस्तकं आज लिहून झालेली असली तरी सुद्धा. पण खरंच ह्या पुस्तकाने सगळं आमूलाग्र जीवनात बदल घडवून आणला. आणि आजची जी काही माझी पर्सनॅलिटी आहे ती या पुस्तकामध्ये तर आलीच आहे, पण याच्यामुळे बदल प्रचंड घडले आणि खूप सकारात्मक बदल घडले आणि आज मी सुद्धा घडलो म्हणायला हरकत नाही. तर लडाख प्रवास अजून सुरू आहे. नरेंद्र प्रभूंनी हे पुस्तक लिहिलंय. मी त्याचे अनुभव सांगितले, काही गोष्टी लिहून ठेवलेल्या होत्या आणि त्यानंतर त्या नरेंद्र प्रभूंनी त्याचं शब्दांकन केलं आणि त्या शब्दांकनामुळेच ऍक्च्युली चांगल्या शब्दांकनामुळेच खरं पुस्तक लोकांना आवडलं. स्टोरी चांगली होतीच, कारण ती रिअल स्टोरी होती, पण तरी सुद्धा लिखाण तेवढंच महत्वाचं आहे आणि त्या लिखाणामुळेच, चांगल्या लिखाणामुळेच लोकांपर्यंत ते पोहोचलं आणि लोकांना आवडलं. खूप महत्वाची ही गोष्ट आहे. तर हा प्रवास होता माझा, सर्वांनाच मला वाटतं माहिती आहे. 1995 मध्ये मोटरबाईकवर मी मुंबई असा प्रवास करायचं निश्चित केलं होतं आणि त्याच्यानंतर हा प्रवास सुरू झाला. आणि त्यानंतर जसं आम्ही लडाखला पोचण्याआधीच खरं तर लडाखमध्ये हे थरार नाट्य जे आहे ते खरं तर खूप लडाखमध्ये नाही घडलंय, हे हिमाचलमध्ये घडलंय. पण पुस्तकाचा मुख्य गाभा जो आहे तो लडाख असल्यामुळे लडाख प्रवास अजून सुरू आहे हेच त्याचं नाव योग्य होतं. आणि तो जो थरार आहे, 17 दिवस आम्ही एका ठिकाणी अडकून पडलो होतो. अनेक त्याच्यामध्ये जवळजवळ 17 दिवस आम्ही आमच्या घरच्यांपासून दूर आणि त्यांच्यापासून कनेक्टिव्हिटी सुद्धा नव्हती. कारण तुम्हाला माहिती असेल 1995 मध्ये मोबाईल्स तर नव्हते, साधे फोन सुद्धा नव्हते. मला एक फोन करायला आणि 7 दिवसानंतर जिवंत आहे आणि आम्ही सुखरूप आहोत हे सांगण्यासाठी फोन करायला जवळजवळ मला 80 किलोमीटरचा प्रवास पायी म्हणजे ट्रेक करावा लागला होता 3 दिवसाचा. आणि त्यातून सांगू शकलो होतो घरी की मी सुखरूप आहे आणि काळजी करू नये. आणि त्यातून हा माझा सगळा हे जे काही माझा खरं तर आता अलीकडे लोक म्हणतात की असा कूल कसा असतोस तू, म्हणजे तुला किती काही प्रॉब्लेम असला तरी असं कूल का वाटतोस. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण त्या 17 दिवसांमध्ये किंवा त्या टोटल 29 दिवसांमध्ये जे काही अनुभव घेतलेत, या जीवनाचे अनुभव घेतलेत, त्याच्यानंतर आता येणारी प्रत्येक गोष्ट ही सोपी वाटते की ह्याच्यात काही नाहीच आहे, काही प्रॉब्लेमच नाही. एक 2-4 तास कुठेतरी अडकून पडलो, कुठेतरी लँडस्लाईड झाली, आणखीन कुठे काही झालं तर असं वाटतं की हे तर काहीच नाही. आपण जे काही अनुभवलंय ते त्याच्यापेक्षा कितीतरी कठीण होतं आणि त्यातून आपण बाहेर निघालो, तर हे तर काहीच नाही. हा जो स्वभावामधला बदल झालेला आहे तो सगळ्यात महत्वाचा बदल हाच आहे. आणि आता सुद्धा या कोरोनाच्या काळामध्ये जर या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी सतत जी पॉझिटिव्हिटीची गरज होती ही त्यातूनच मला मिळत होती. ह्या सगळ्या एकंदर माझ्या या ऍडव्हेंचरस ज्या काही मी मोहिमा केलेल्या आहेत त्यातूनच हे सगळं मिळत होतं आणि ती सतत ती संजीवनी मिळत होती. त्यामुळे अजूनही टिकून आहे.
आणि याच्या पुढे आता थोडंसंच राहिलंय, हत्ती गेला आणि शेपूट राहिलंय आणि आता मला वाटतं आपण बाहेर पडू सगळेच आणि हळूहळू पुन्हा आपल्या मार्गाला लागू. तर पुन्हा बॅक टू या पुस्तकावर येतो. हे पुस्तक लिहायचं जेव्हा ठरवलं, खरं तर 1995 मध्ये ही गोष्ट झाली. त्यानंतर मी अनेक ठिकाणी मी लोकांना सांगायचो, लोकांबद्दल या थरारक मोहिमांबद्दल सांगायचो. त्यावेळेला व्हॉट्सअप नव्हतं, फेसबुक नव्हतं, इतर कुठलीच माध्यमं नव्हती. त्यामुळे प्रत्यक्ष जी काही लोक भेटायची त्यांच्याशीच हे याच्याबद्दल बोलणं व्हायचं. आणि हे बोलता बोलता अनेक लोकांनी मला सतत सांगत गेले की याचं पुस्तक व्हायला पाहिजे, हे पुस्तक रूपात यायला हवं. तर आमचे जिद्द नावाचं एक मासिक आहे, सुनील राज म्हणून त्याचे संपादक आहेत. खरं तर माउंटेनियर्ससाठी स्पेशली आहेत, एक ट्रेकिंग माउंटेनियरिंगसाठी. त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी जवळजवळ 18 पानी एक लेख लिहिला आणि त्यातून खरं तर माझ्यामध्ये एक लिखाणाची सवय सुरुवात झाली. या सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये छोटे छोटे जे प्रसंग होते ते त्याच्यामध्ये नोंद केली होती. आणि तोच काय तो माझ्याकडे खरं सांगायचं तर एक ठेवा होता आणि आठवणी होत्या. कारण एवढ्या वर्षांच्या गॅपनंतर जेव्हा पुस्तक लिहायला घेतलं, ते खरं तर त्याची प्रोसेस सुरू झाली 2010 साली, 8 किंवा 10 साली मला वाटतं, 8 साली सॉरी. नरेंद्र प्रभू ज्यांनी पुस्तक लिहिलंय, हे पहिल्यांदा लडाखला आले आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे आमच्या अनेक पर्यटकांप्रमाणे आले आणि प्रेमात पडले, लडाखच्या सुद्धा आणि आमच्या सुद्धा. आणि त्यानंतर तो प्रवास त्या पुस्तकाचा सुरू झाला आणि तिथून सतत त्यांच्याशी जर बोललं जायचं की मला पुस्तक लिहायचं आहे. पण हे मला काही जमत नव्हतं, कारण लेख लिहिणं, एखादी गोष्टी प्रवास वर्णन लिहिणं, लेख लिहिणं आणि पुस्तक लिहिणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि तेव्हा प्रभू म्हणाले की या पुस्तकाचं लिखाण करायचा मी प्रयत्न करतो. आणि त्याप्रमाणे मग तिथून त्या लिखाणाचा प्रवासाला सुरुवात झाली. आणि त्यानंतर प्रभू माझ्याबरोबर ॲज अ टूर लीडर म्हणून अनेक वेळा लडाखला आले. प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा माझ्याबरोबर असायची तेव्हा प्रत्येक त्या ठिकाणी जाऊन त्या जागेबद्दल आणि त्या झालेल्या घटनेबद्दल त्यांच्याशी बोलायचो. आणि त्यातून ही जी स्टोरी होती ती लिखाणासाठी एक प्रभूंना सुद्धा एक हे स्फूर्ती मिळाली आणि त्याचं लिखाण सुरू झालं. पण ते सुरू झाल्यानंतर सुद्धा बराच काळ त्याच्यामध्ये गेला होता, खूप मोठा काळ गेला. कारण हे पुस्तक प्रकाशित झालं 2012 साली आणि त्याच्या आधी याच्या मागचे मुख्य सूत्रधार, जसे नरेंद्र प्रभू हे मुख्य सूत्रधार आहेत लेखक म्हणून, पण याचा पाठपुरावा करायचं काम जे आहे ती माझी कलीग, माझी सहकारी स्मिता रेके हिने प्रचंड पाठपुरावा केला माझा आणि प्रभूंचा सुद्धा. आणि सतत मागे लागून त्या पुस्तकाचं लिखाण पूर्ण केलं. आणि लिखाण झाल्यानंतर त्याचं प्रकाशन सुद्धा करायला हवं. तर लडाखमध्येच याचं प्रकाशन व्हावं अशी फार इच्छा होती माझी. आणि पहिलं जे प्रकाशन झालं त्याच्याबद्दल म्हणजे प्रकाशन पूर्व प्रकाशन, कारण पहिलं पुस्तक आत्ताची नंतरची 2 आवृत्त्या आहेत त्या ग्रंथालयाने प्रकाशित केल्या आहेत. पण त्याच्या आधी पहिलं पुस्तक नवचैतन्य प्रकाशनाने प्रकाशित केलं होतं. पण त्याच्या आधीची ती गोष्ट ती खूप इंटरेस्टिंग आहे. लेहमध्ये असताना मला वाटलं पुस्तकाची एक 10 कॉपीज बनवल्या आम्ही, मी आणि प्रभू होतो सोबत. आणि आम्ही तेव्हाचे जे टुरिझम मिनिस्टर रिझिन झोरा साहेब, हे जे आमचे खूप त्यांच्याशी घरगुती संबंध होते आणि त्यांनी आम्ही केलेलं जे काही काम होतं लडाखसाठी त्याचं त्यांनी खूप जवळून आमचा अभ्यास केला होता आणि तो अनुभव घेतला होता. त्यामुळे त्यांना म्हटलं होतं हे माझं पुस्तक लडाखमध्ये प्रकाशित व्हावं अशी फार इच्छा आहे. आणि त्यांनी ते म्हटलं की हरकत नाही, आपण करूया, नक्की प्रयत्न करूया. आणि 12 जून 2012 साली सिंधू फेस्टिवल असतो, त्या सिंधू फेस्टिवलमध्ये मुख्यमंत्री, तेव्हाचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला येणार होते आणि त्या ओमर अब्दुल्लांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं अशी मी इच्छा व्यक्त केली. ओमर अब्दुल्ला किंवा मुख्यमंत्रीपेक्षा लडाखमध्ये पुस्तकाचं प्रकाशन व्हावं ही फार इच्छा होती, कारण त्याचा सगळा बेस लडाखचा होता म्हणून. आणि खरं तर एक प्रोटोकॉल असतो चीफ मिनिस्टर ऑफिसचा की कुठल्याही गोष्टीचं प्रकाशन करायचं असेल तर त्याच्यामध्ये काय कंटेंट्स आहेत त्या कंटेंटचा अभ्यास करायला लागतो, काही वादग्रस्त काही नाही आहे ना याचा अभ्यास करायला लागतो आणि त्याच्यानंतर मान्यता मिळते आणि मग ते प्रकाशन होतं.
पण ह्या सगळ्या सरकारी प्रोटोकॉल, सरकारी नियमांना बगल देऊन रगजीन जोहरा साहेबांनी स्वतः ती जबाबदारी घेतली आणि त्यांनी अगदी सीएमला सुद्धा हेच सांगितलं की ही जबाबदारी माझी आहे आणि हे माझ्या सांगण्यानुसार तुम्ही एक छोटंसं प्रकाशन करा. आणि ते प्रकाशन त्यावेळेला झालं. खरं तर खूप पोटात गोळे येत होते की हे सगळं सांगितलंय खरं, पण ते होणार की नाही. कारण शेवटी सरकारी गोष्ट होती ती आणि त्यातून होईल नाही होईल असं वाटत होतं सतत. पण अचानक आमचं नाव पुकारलं गेलं आणि मी आणि प्रभू स्टेजवर गेलो तेव्हा मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला होतेच, रगजीन जोहरा साहेब ॲज अ टुरिझम मिनिस्टर होते आणि लडाख हिल काउन्सिलचे एक स्पॉल्वर साहेब सुद्धा होते. पुस्तकाचं प्रकाशन झाल्यानंतर उमर अब्दुल्ला म्हणाले, अरे ये तो मराठी में है, तुम मैं तो कैसे पढ़ सकूंगा इसे. आणि त्याच्यामध्ये पुस्तक आहे त्यावेळेला त्या पुस्तकामध्ये प्रकाशनपूर्व त्या पुस्तकामध्ये फोटो नव्हते कोणतेच. पण तरी सुद्धा त्यांनी एक सगळ्यांना हे दाखवून पुस्तक दाखवून आम्ही प्रकाशन केलं. खरं तर मला आज फोटोंसकट दाखवायचं होतं, पण आज झूमचा काहीतरी प्रॉब्लेम होता त्यामुळे मला ते दाखवता नाही आले. पण नंतरच्या एका ह्याच्यामध्ये मी एक स्लाइड शो पद्धतीने याच्याबरोबर जोडणार आहे, तर ज्यांना इच्छा असेल ते बघू शकतात. तर ते प्रकाशन झालं आणि झाल्यानंतर खूप आनंदात होतो की या लडाखच्या पुस्तकाचं प्रकाशन लडाखमध्ये ते सुद्धा जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि टुरिझम मिनिस्टरच्या हस्ते झालं. आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मला सकाळी एक फोन आला. तो होता एडीसीचा फोन होता. आपल्या लडाखच्या 14 कोरचे जे लेफ्टनंट जनरल आहेत त्यांच्या एडीसीचा फोन होता. त्यांनी सांगितलं की तुम्हाला लेफ्टनंट जनरल साहेबांनी बोलवलंय आणि भेटायला बोलवलंय. तर पहिल्यांदा सगळ्यात पहिली गोष्ट अशी वाटली की आपण असं काय केलंय की आपल्याला अगदी चक्क लेफ्टनंट जनरलने आपल्याला भेटायला बोलवलं आणि असं कोणतं काम केलंय आपण, काहीच कळत नव्हतं. पण आम्ही गेलो, भेटलो त्यांना आणि भेटल्यानंतर आम्हाला कळलं की ज्या वेळेला हे प्रकाशन झालं त्या प्रकाशन झाल्यानंतर त्यांनी शेजारी कोणाकडे तरी हे पुस्तक दिलं होतं आणि ते पुस्तक ते मला कळलं नाही कोणाला दिलं. तर मला ते असं कळलं की त्यात ज्या लोकांनी याचं प्रकाशन केलं त्यांना कोणालाही मराठी वाचता येत नव्हतं. पण शेजारी जे बसले होते ते लेफ्टनंट जनरल रवी दास्ताने, हे मराठी आपले पुणेकर, त्यांच्याकडे पुस्तक दिलं आणि ते म्हणाले त्यांना की हे तुम्ही मराठी आहात, तुम्ही हे वाचू शकता. आणि त्यांनी वाचल्यानंतर मला बोलवून घेतलं, खूप कौतुक केलं त्या पुस्तकाचं एकंदर सगळा वाचन करून. आणि मला सांगायला नक्कीच अभिमान वाटतो की हे पहिलं पुस्तक पूर्व प्रकाशन झाल्यानंतर वाचन केलेलं पहिले वाचक जे होते ते लेफ्टनंट जनरल होते. खूप मोठी गोष्ट. त्या पहिल्याच पुस्तकाला पहिल्याच दिवशी म्हणतात ना, पहिल्या बॉलवर सिक्सर मारल्यासारखं होतं ते. आणि त्यानंतर मात्र पुढची 2 वर्ष लेफ्टनंट जनरल साहेबांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा त्यांच्या कृपेने म्हणा, आम्ही 2 वर्ष अक्षरशः ईशा टूरसाठी रेड कार्पेट होता इंडियन आर्मीच्या सगळ्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी आम्हाला इझिली ऍक्सेस मिळत होता आणि आजही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे मी. तर असा होता हा पहिला प्रकाशन सोहळा. त्याच्यानंतर परत अजून मी त्याच्यातच आनंदी होतो की चला आता एक प्रकाशन तर झालं, पण मुख्य लोकांपर्यंत पोहोचायला हवं पुस्तक. कारण लोकांपर्यंत पोहोचलं नाही तर उपयोग काय. फक्त प्रकाशनाचे फोटो काढले आणि आनंद मानला आणि मी खुश होतो त्यात. माझ्या रेग्युलर सगळं काम चालू होतं, टूर सुरू होत्या. पण पुन्हा स्मिताने पुन्हा त्याला प्रेशर देऊन ते पुस्तक प्रकाशन करण्यासाठी म्हणून मग नवचैतन्याशी संपर्क झाला आणि त्यानंतर हे पुस्तक 2013 मध्ये ईशा टूर्सच्या 10व्या वर्धापन दिना दिवशी याचं प्रकाशन झालं, पहिलं प्रकाशन झालं. आणि ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर प्रकाशन झालं, कारण त्याचा एक मोठा हॉल बुक केला होता आम्ही आणि ईशा टूरचा 10वा वर्धापन दिन आणि पुस्तकाचं प्रकाशन असा दुहेरी तो योग होता. आणि त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला जे उद्घाटक म्हणून किंवा ज्यांच्या हस्ते केलं प्रकाशन, त्याच्यामध्ये खूप मोठी लोक आम्हाला लाभली होती. त्याच्यामध्ये इंडियन क्रिकेटर प्रवीण आमरे, त्यानंतर डॉक्टर PS रामाणी, खूप इंटरनॅशनली फेमस न्यूरो स्पाईन सर्जन, रेणू गावस्कर, अशी दिग्गज मंडळी त्या कार्यक्रमाला
होती आणि त्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि खूप मोठी ती गोष्ट होती ती म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे की माझ्यासारखा अभ्यासात अतिशय बेसिक असलेला ॲव्हरेज विद्यार्थी पुस्तकाचा लेखक होतो हीच गोष्ट खूप मोठी होती माझ्यासाठी आणि त्याचं श्रेय ऑब्व्हियसली प्रभूंना जातं, श्री नरेंद्र प्रभूंना. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या पुस्तकासोबत माझा स्वतःचा सुद्धा प्रवास सुरू झाला वेगळ्या अर्थाने आणि खूप छान वाटलं की जवळजवळ 250 लोक होती मुंबईमध्ये आमच्या त्या कार्यक्रमाला आणि त्यात खूप कौतुक झालं पुस्तक छापून आलं म्हणून. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30-6 वाजताच्या आसपास एक फोन आला मला. तो होता डॉक्टर घनश्याम बोरकर यांचा आणि त्यांनी सांगितलं की काल हे पुस्तक तुझ्याकडून घेऊन गेलो आणि जेवण झाल्यानंतर रात्री ओव्हरनाईट हे पुस्तक मी एका बैठकीत वाचून काढलं आणि हे पुस्तक संपवून तुला फोन करतोय. तू झोपलेला असशील तरी सुद्धा हरकत नाही, पण हे सांगायची फार इच्छा होती की हे पुस्तक खूप सुंदर झालंय आणि एकदा वाचायला घेतल्यानंतर ते सोडवत नाही पुस्तक. आणि असा हा आलेला पहिला अभिप्राय जो एका रात्रीत पुस्तक बसून एका बैठकीत ज्याला म्हणतात पुस्तक वाचन करणाऱ्यांना त्याचं माहिती एका बैठकीत पुस्तक कंप्लीट करणं, अशी मला जवळजवळ आतापर्यंत 100हून अधिक असे फोन आले असतील की एका बैठकीत वाचून पूर्ण केलं म्हणून. आणि त्यातला एक अनुभव मी नक्की सांगू शकतो की माझ्या शेजारी बसून मुंबई ते श्रीनगर प्रवासामध्ये आमच्या ईशा टूर्सच्या पुण्याच्या हेड सुजाता जोशी त्यांनी पुस्तक पूर्ण वाचून काढलं. तेव्हा त्या ईशा टूर्स त्यांनी जॉईन केलेलं नव्हतं, त्या ॲज अ पर्यटक म्हणून आलेल्या आणि त्यावेळेला माझ्या शेजारी बसून त्यांनी पुस्तक पूर्ण वाचून काढलं. एका बैठकीत वाचणं म्हणजे काय असतं हे मी त्यावेळेला अनुभवलं, कारण मी कधीच असं पुस्तक एका बैठकीत कधीच वाचलं नव्हतं. तर असे अनेक अनेक अभिप्राय लोकांचे आतापर्यंत ह्या पुस्तकाबद्दल आले आणि त्याचा श्रेय मात्र खरंच पिक्चर त्या स्टोरीपेक्षा लिखाणाला जातं. कारण लिखाण जर तेवढं दमदार असेल, पकडून ठेवणार असेल तर तुम्हाला एका प्रकरणातून दुसऱ्या प्रकरणात जायची इच्छा होतेच होते आणि ते कसं मात्र नरेंद्र प्रभूंचं होतं. त्याच्यानंतर एका वर्षातच दुसरी आवृत्ती करावी लागली आणि दुसरी आवृत्ती आमची झाली ती पुण्यामध्ये झाली. त्याच्यामध्ये या पुस्तकाला खूप थोर माणसं, खूप मोठी माणसं मिळाली नेहमीच प्रकाशनाच्या वेळेला आणि त्याच्यामध्ये एक थोर इतिहास संशोधक निनादराव बेडेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं. त्याच वेळेला एक फेमस डान्सर शर्वरी जमिनीस, त्यानंतर आमच्या रेणू गावस्कर समाजसेविका, त्या तर आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला त्या बाय डिफॉल्ट असतात कारण आमच्या कुटुंबाचाच भाग आहे त्यामुळे त्या असतातच असतात आणि त्यांनी हे पुण्यामध्ये आमचं दुसरं प्रकाशन झालं. त्याच्यानंतर तिसरं पुस्तकाचं प्रकाशन हे जेव्हा झालं मुंबईत आमच्या ईशा टूर्सचा 15 वर्धापन दिनाच्या दिवशी आणि त्यावेळेला उपस्थित जी मंडळी होती त्याच्यामध्ये सेंट अँजेलोचे राजेश अथायडे सर, त्याच्यानंतर खासदार आमदार प्रसाद लाड, त्यानंतर म्हणजे डॉक्टर रमाणी तर होतेच. रमाणी सुद्धा आमच्या परिवाराचीच एक भाग आहे म्हणायला हरकत नाही कारण माझ्याबरोबर अनेक सहली केल्या आणि त्यांना खूप कौतुक असतं आणि त्यामुळे ते प्रत्येक कार्यक्रमाला जेव्हा मी बोलवतो तेव्हा ते आवर्जून येतात. तर असं अजून एक प्रकाशन झालं आणि त्यानंतर त्याच प्रकाशनानंतर खरं तर ते ठरलं होतं त्यावेळेचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते व्हायचं, पण ते त्यांची भेट झाली नव्हती. पण अगदी त्याच्या काही दिवसांमध्येच आम्हाला बोलवून घेतलं गेलं. आमदार प्रसाद लाड हे आम्हाला तिथे घेऊन गेले त्यांच्या वर्षा बंगल्यावर आणि पुन्हा अजून एक तिसरं पुस्तकाचं प्रकाशन एक अनौपचारिकरित्या म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. त्यामुळे या पुस्तकाला खूप चांगला नेहमी खूप थोरा मोठ्यांचा आणि दिग्गज लोकांचा आशीर्वाद मिळाला. याच्यानंतरचं जे प्रकाशन झालं ते प्रकाशन मात्र 7 समुद्रापलीकडे म्हणता येईल. ते म्हणजे सिडनीमध्ये महाराष्ट्र मंडळ जे आहे सिडनीचं त्यांचं अखिल ऑस्ट्रेलिया
मराठी संमेलन भरतं दर 2 वर्षांनी, आणि त्याच्यामध्ये मला या पुस्तकाचं प्रकाशन करता आलं. त्याचं श्रेय जातं डॉक्टर विजय जोशी, ज्यांना सर्वोच्च पुरस्कार मिळालाय ऑस्ट्रेलियामधला, ज्याला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया म्हणतात, आणि ज्यांनी रोड कन्स्ट्रक्शनमध्ये खूप मोठी आतापर्यंतची खूप मोठी कामगिरी केली आहे ऑस्ट्रेलियासाठी सुद्धा आणि जगामध्ये अनेक ठिकाणी. त्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन या पुस्तकाचं प्रकाशन केलं होतं, आणि तिथे मी स्वतः आणि नरेंद्र बाबा आम्ही दोघेही सिडनीला गेलो होतो. त्यावेळेला जे प्रकाशन झालं त्याचा मला खूप सगळ्यात जास्त आनंद होतो, कारण हे अगदी टप्प्याटप्प्याने वरच्या क्रमाने ते पुस्तकाला म्हणजे त्याचा म्हणतात ना, त्याचं मूल्य वाढत होतं. कारण हे मूल्य वाढवण्याचं काम त्यावेळेला जे केलं ते म्हणजे या पुस्तकाचं प्रकाशन झालं ते म्हणजे थोर संशोधक डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते. खूप अभिमान वाटतो त्या गोष्टीचा, कारण एवढ्या मोठ्या माणसाच्या हस्ते आपण आपल्या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं. आणि त्याबरोबर फक्त डॉक्टर माशेलकरच नव्हते, तर डॉक्टर अच्युत गोडबोले सुद्धा होते, लेखिका, सुप्रसिद्ध लेखिका मीना प्रभू होत्या, आणि मुख्य म्हणजे सातासमुद्रापलीकडे सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये पुस्तकाचं प्रकाशन झालं. त्यामुळे हा जो क्रम आहे हा खूप चढता क्रम आहे प्रत्येक गोष्टींमध्ये. आणि हे झाले प्रकाशनाचे एक भाग. प्रकाशनाच्या नंतर आणखी एक महत्वाचा जो भाग असतो मगाशी आपला अर्धवट राहिला तो म्हणजे या पुस्तकामुळे अनेक दिग्गज लोकांना म्हणजे खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे अगदी फिल्म इंडस्ट्री पासून ते इंडस्ट्रियलिस्ट असतील किंवा बाबासाहेब पुरंदरेंसारखे महाराष्ट्र भूषण इतिहासकार असतील, अशा लोकांपर्यंत पोहोचू शकलो ज्यांच्यापर्यंत पोहोचणं फार कठीण होतं, पण पुस्तकाचा लेखक म्हणून मला पोहोचता आलं. तर त्याच्यामध्ये खूप मी नावं गेलो तर जवळजवळ त्याच्यावरच मला एखादा अख्खा शो करावा लागेल. तर विशेष नावं घ्यायची ती म्हणजे बाबासाहेब पुरंदरे म्हणजे खूप वेळा भेटलं, या आधी सुद्धा मी खूप वेळा भेटलो, पण पुस्तकाचा लेखक म्हणून पुस्तक भेट देण्यासाठी त्यांच्याशी भेट झाली. आपले मधु मंगेश कर्णिक खूप मोठे साहित्यकार आपल्या महाराष्ट्राचे, त्यांना पुस्तकाच्या निमित्ताने भेटता आलं, त्यांच्याकडून अभिप्राय घेता आला आणि खूप सुंदर त्यांनी एक व्हिडिओ अभिप्राय सुद्धा दिलाय. सिंधुताई सकपाळ यांना सुद्धा मला भेटून मला पुस्तक देता आलं. डॉक्टर प्रकाश आमटे आणि विकास आमटे दोघांनाही मला प्रत्यक्ष भेटून मला पुस्तक त्यांना भेट देता आलं. डॉक्टर श्रीराम लागूंना भेटता आलं. म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये तर खूप लोकांना मला भेटता आलंय, पण जी विशेष काही लोक आहेत की ज्यांना भेटून खूप स्वतःला आनंद झाला. नाना पाटेकरांना भेटलं मी. त्यानंतर ह्या पुस्तकाचं भेट म्हणून नागालँडचे राज्यपाल, नागालँड आणि आसामचे तेव्हाचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांना सुद्धा हे पुस्तक मला देता आलं. आणि पुन्हा एकदा मी पहिले वाचक लेफ्टनंट जनरल रवी दास्ताने यांना खरं तर त्यांनी ते प्रकाशनपूर्व प्रत वाचली होती, पण त्यांना म्हणून मग एक 3-4 वर्षापूर्वी पुन्हा एकदा भेटून मी त्यांना ओरिजिनल जे आता पुस्तक आहे ते त्यांना भेट दिलं. आणि त्यांनी पण खूप आनंद व्यक्त केला की रिटायर्ड झाल्यानंतर सुद्धा आठवण ठेवून माझ्यापर्यंत पोहोचलास, त्यामुळे त्यांनी मला त्याचे विशेष कौतुक केलं. कारण जनरली अशा लोकांकडे त्यांच्या हुद्द्याचा मान राखून खूप त्यांना मान दिला जातो, पण रिटायर्ड झाल्यानंतर खूप कमी लोक त्यांच्याशी संपर्क ठेवतात. पण त्यामुळे त्यांना आनंद झाला की मी येऊन भेटलो, पर्सनली जाऊन त्यांना भेटून त्यांची अपॉइंटमेंट घेऊन भेटून त्यांना पुस्तक दिलं. डॉक्टर ॲडव्होकेट, प्रसिद्ध ॲडव्होकेट अधिक शिरोडकर यांनी तर एवढं सुंदर एक हे दिलंय मला अभिप्राय लेख, एक प्रॉपर लेटर हेडवर एक अभिप्राय दिला लिहून. त्याच्यामध्ये त्यांनी मला एक शेवटच्या वाक्यात लिहिलं होतं की मला हे पुस्तक मिळालं, वाचलं, खूप आनंद झाला. मला ह्यातली 25 पुस्तकं हवी आहेत मला कोणाला भेट देण्यासाठी, पण त्याचे पैसे घेणार असतील तरच मी ती घेणार, नाही तर मी घेणार नाही. आणि त्यांनी ती पुस्तकं घेतली आणि त्यांच्या मित्रमंडळींना दिवाळीची भेट म्हणून वाटली.
असे प्रयोग खूप लोकांनी केलेत प्रचंड. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये मी नाव सांगू शकेन की कोहिनूर ग्रुपचे उन्मेष जोशी यांनी जवळजवळ 800 पुस्तकं एका दिवाळीला वाटली. त्याच्यामध्ये माझं हे लडाख प्रवास सुरू आहे हे पुस्तक सुद्धा त्यात होतं. आणि दिवाळीची भेट म्हणून पुस्तक वाटण्याची खूपच ग्रेट कल्पना होती ती. आणि त्यामुळे आणखीन एक गोष्ट झाली ती म्हणजे मुलुंडमध्ये राहणारे आणि सॅटर्डे क्लबचे तेव्हाचे ग्लोबल सेक्रेटरी असलेले राहुल साहेबचे सर त्यांनी मला हे पुस्तक वाचलं आणि पुस्तक वाचून मला त्यांनी इन्व्हाइट केलं त्यांच्या सॅटर्डे क्लबमध्ये. आणि सॅटर्डे क्लबमध्ये मला बोलवून माझा सत्कार केला की मुलुंडमध्ये राहून सुद्धा आम्ही एका लेखकाला म्हणजे भेटू शकलो नव्हतो. पण थँक्स टू उन्मेष जोशी आणि त्यांनी हे पुस्तक दिल्यामुळे रोहित राऊळ आहेत त्यांनी मला बोलवलं आणि माझा सत्कार केला. त्याच्यानंतर एक खूप छान मैत्रीचा धागा सुद्धा बांधला गेला त्या पुस्तकामुळे. त्यामुळे हे पुस्तक हे केवळ माझ्यासाठी पुस्तक न राहता त्याला खूप वेगळे गंगोरे आहेत या एकंदर माझ्या पर्सनॅलिटीला सुद्धा. अनुराधा गोरे, वीरमाता अनुराधा गोरे ह्या सुद्धा आमच्या कुटुंबातीलच एक मी मानतो, त्यांना आईसारखंच मानतो. तर त्यांना सुद्धा पुस्तक मी खूप वर्षांपूर्वी दिलं आणि त्यांनी सुद्धा खूप सुंदर अभिप्राय दिला. विकास आमटेने खूप सुंदर प्रतिक्रिया दिली होती एका पत्राच्या माध्यमातून. ते पत्र सुद्धा मी उद्या परवा मी पोस्ट करीन. क्रिकेटमध्ये तर खूप लोकांना म्हणजे सुनील गावस्कर पासून सचिन तेंडुलकर किंवा सुनील गावस्कर, संजय मंदरेकर जे मराठी आहे ज्यांना मराठी वाचता येतं ह्या लोकांना मी प्रत्यक्ष देऊन त्यांनी पुस्तक रूपी भेट दिली. त्यांनी सुलेखनकार, सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव हे पण आहेत त्याच्यामध्ये. मराठी नाटक क्षेत्रामध्ये आपले प्रशांत दामले असतील किंवा गजेंद्र अहिरे असतील, सिद्धार्थ जाधव असेल, असे अनेक मंडळी ज्यांना मी प्रत्यक्ष भेटू शकलो. स्पृहा जोशी आहेत, ताम्हणकर आहे, सई ताम्हणकर आहे. त्यानंतर एक उद्योजक म्हणून आमचे मी माझे स्वतःचे मी ज्यांना मानतो उद्योजक म्हणून असे विठ्ठल कामत, त्यांना सुद्धा पर्सनली भेटून पुस्तक दिलं. त्यांनी पण खूप कौतुक केलं. त्यांनी तर खरं म्हटलं होतं की दुसरं पुस्तक जे करशील त्याची प्रस्तावना तुझी मी लिहिणार. पण ते अनफॉर्च्युनेटली तेव्हा त्यांची भेट नाही झाली दुसऱ्या पुस्तकाच्या वेळेला. पण आता तिसरं पुस्तक आता आम्ही तयार केलं आहे मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये. अराउंड द आर्टिक नावाचं एक पुस्तक आम्ही कंप्लीट केलंय. अराउंड द आर्टिक म्हणजे आर्टिक सर्कलमध्ये असलेले जे 8 देश आहेत त्या 8 देशांमध्ये मी जी काही भटकंती केली आर्टिक सर्कलमध्ये त्याच्याबद्दलचे अनुभव आणि त्याची माहिती अशा प्रकारचं एक पुस्तक ते आम्ही प्रकाशित कदाचित पुढच्या वर्षी करू. अराउंड द आर्टिक नावाचं पुस्तक. मी महारोगी सेवा समिती वरोरा म्हणजे डॉक्टर विकास आमटे यांनी जो एक अभिप्राय दिला तो तुम्हाला मी थोडक्यात वाचून दाखवतो. श्री आत्माराम परब, अनेक नमस्कार. आनंदवन भेटीत आपण दिलेल्या 2 प्रती लडाख प्रवास अजून सुरू आहे पार झपाटून टाकले. गेल्या काही दिवसांपासून कामाच्या वाढत्या व्यापामुळे आणि अतिथींच्या वर्दळीमुळे उसंत हा शब्दच आमच्या शब्दकोशातून हद्दपार झाला आहे. तथापि या व्यस्ततेतही लडाखने पुन्हा झपाटून टाकले. एकदा वाचून समाधान झाले नाही म्हणून पुन्हा वाचावयास घेतले आणि या भेटीचे मनपूर्वक स्वागत, आपल्या या भेटीचे मनपूर्वक स्वागत, शतशः आभार. प्रवास वर्णने नेहमीच वाचनीय असतात, पण लडाखमधील प्रत्येक क्षण ज्या रीतीने आपण जगलात, संघर्ष करत राहिलात आणि हा संघर्षमय प्रवास नेमका कसा असतो याची अनुभूती दिली, सारे काही थरारत. आपल्या समवेत अन्य पर्यटकांनाही लडाखचे प्रेम लावले तेही अफलातून. श्रीमती रेणू गावस्कर यांनी या पुस्तकाबद्दल आपल्याबद्दल लिहिलेले आत्माराम आणि त्यांच्या सहकार्याने अक्षरशः मृत्यूचे तांडव पाहिले आहे. तोही 1-2 दिवस नाही तर सलग 25 दिवस. पराकोटीची भूक, ढासळणारे मनोधैर्य, साऱ्याची प्रचिती मनाला उत्सुकता लावून गेली. परदेशी पर्यटनाचा आपण ध्यास घेतो, पण आपल्याच देशातील लेह लडाख या ठिकाणाचा आपणाला पत्ताही नसतो. केवढे दुर्दैव.
जीवनात एकदा तरी लडाखला भेट द्यायलाच हवी, एवढी उर्मी लडाखने या पुस्तकाने निर्माण केलेली आहे. आपण दिलेल्या चिरंतन स्मरणात राहणाऱ्या 2 प्रतींचे आमची अभ्यासिका आनंदवन वाचनालय समृद्ध झाले. इथे येणाऱ्या प्रत्येकाला आपले साहित्यशिल्प वाचनासाठी उपलब्ध होईल. श्री नरेंद्र प्रभूंच्या लेखणीलाही दाद द्यावी लागेल. त्यांनी लडाख सचेत केला आहे हे नक्की. आपल्या परिवाराचे, ईशाच्या सहकाऱ्यांचे आनंदवनी सदैव स्वागत. असा हा खूप सुंदर अभिप्राय मला याच्यातून, या पत्राच्या माध्यमातून मिळाला, ज्याचं मोल नाहीये. खूप अमूल्य आहे हा ठेवा. अशा प्रकारची अनेक पत्र आम्हाला आतापर्यंत मिळाली आणि वेगवेगळ्या न्यूजपेपरने ह्याची दखल घेतली. खूप मोठे त्याच्यावरती लेख लिहून आले या पुस्तकाबद्दल आणि लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो. आणखीन एक गोष्ट झाली ह्या पुस्तकामुळे, ती म्हणजे मी अनेक ठिकाणी म्हणजे व्याख्यान देण्यासाठी, म्हणजे मी जे आयुष्यात हे काम कधीच केलं नव्हतं, शाळेत असताना हे कधी जमलं नव्हतं आयुष्यात, पण एखाद्या स्थळाबद्दल सांगताना आपोआप आतून काहीतरी येतं आणि मग आपल्याला शब्द सापडत जातात म्हणतात, तसा प्रकार आहे हा. आणि त्याचा पहिला मला अनुभव मिळाला. मला फोटो दाखवता येत नाही मला, पण मी तुम्हाला हे नक्कीच दाखवू शकतो, सांगू शकतो की टोपीवाला व्याख्यानमाला खूप लोकांना माहीत असेल. आपल्या गिरगावामध्ये असलेली टोपीवाला व्याख्यानमाला या खूप सुप्रसिद्ध व्याख्यानमाला आहे. त्याच्यामध्ये मला पहिल्यांदा एक लेखक म्हणून मला आणि प्रभूंना बोलवलं गेलं आणि त्याच्यावरती आमची मुलाखत झाली. त्यानंतर हा सिलसिला खूप मोठ्या प्रमाणात चालू होता. अनेक ठिकाणी मुंबईतल्या आचार्य अत्रे कट्टा असो किंवा मग सिनियर सिटीजन्स ग्रुप्स असतील त्यांचे त्यांच्या संस्थांसाठी असेल किंवा मग आपल्या लायन्स क्लब किंवा रोटरी क्लब यांच्यासाठी असेल, तर ॲज अ लेखक म्हणून अनेक ठिकाणी आम्हाला इन्व्हाइट केलं गेलं. त्याच्या व्यतिरिक्त नाशिकमध्ये गेली अनेक वर्ष एक खूप मोठा उपक्रम खैरनार म्हणून ते चालवत आहेत, ज्योती स्टोअरचे मालक. त्याच्यामध्ये दरवर्षी एका महिन्याचा एक कार्यक्रम असतो. त्या महिन्यामध्ये जी काही पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत त्यांच्या पुस्तकांच्या लेखकांना बोलवलं जातं आणि त्याची टायटल असतं त्याचं लेखक तुमच्या भेटीला. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला इन्व्हाइट केलं गेलं. देन सुभेदारवाडा कल्याण, तो सुद्धा खूप जुना आणि जुनी व्याख्यानमाला आहे ती, त्याच्यामध्ये सुद्धा बोलवलं गेलं. तर अशा प्रकारे एक वेगळ्या प्रकारची ओळख निर्माण झाली, या पुस्तकाने निर्माण केली आणि लोकांपर्यंत पोचता आलं. आणि त्या व्यतिरिक्त अनेक न्यूज चॅनलवर मला आमंत्रित करण्यात आलं ॲज अ लेखक म्हणून. त्यामुळे एक वेगळाच म्हणजे आतापर्यंत मला फोटोग्राफर, माउंटेनियर, ट्रेकर म्हणून ओळखत होते, टूर ऑपरेटर म्हणून ओळखत होते, पण अचानक आता लेखक म्हणून एक वेगळी ओळख या पुस्तकाने निर्माण केली. आणि त्यामुळे लडाखचे आणि या पुस्तकाचे नेहमी ऋण राहतील. या व्यतिरिक्त अनेक लोकांनी व्हिडिओ अभिप्राय पण दिले. ते आता मी तुम्हाला दाखवू नाही शकत, पण मी नक्की आज मी टाकलेत काही. त्यातले एक सुप्रसिद्ध कलाकार, आपले मराठी कलाकार स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर किंवा अनेक अशा लोकांनी एक छान हे दिलेत, टेस्टिमोनियल्स दिलेत या पुस्तकासाठी. याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला 2 गोष्टी मी तुम्हाला सांगायला आवडतील. त्या म्हणजे एक या पुस्तकाचे 2 असे अभिप्राय की जे आयुष्यभर लक्षात राहतील. त्यातला एक असा होता की मला एक फोन आला पुण्याहून. आवाज थोडासा कापरा वाटला मला, पण अनेक लोकांच्या हल्ली थोडंसं कमी वयात सुद्धा आवाज कापरा होऊ शकतो. तर फोन आला आणि म्हणाला की तुमचं पुस्तक वाचलं आणि खूप भारावून गेले मी आणि मला हे पुस्तक वाचून लडाखला जायची इच्छा निर्माण झाली. तर मी त्यांना म्हटलं मग काहीच हरकत नाही, तुम्ही नक्की येऊ शकता, काही प्रॉब्लेमच नाही आहे. त्यांच्याशी बऱ्याच गप्पा झाल्या. त्यांनी मला अगदी छोट्या छोट्या गोष्टी, पुस्तकामधल्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या मला माझ्याशी गप्पा मारल्या त्यांनी आणि त्याच्याबद्दल समजून घेतलं अजूनही. आणि ते सगळं झाल्यानंतर मग हे म्हणाले की मला जायची इच्छा आहे आणि मला
तर मी म्हटलं काय प्रॉब्लेम काय, मग या की आमच्याबरोबर 80, 85, 87 वर्षापर्यंतच्या लोकांनी प्रवास केलेत. तर त्यांचं असं म्हणणं होतं की प्रॉब्लेम काहीच नाही आहे, माझ्याकडून प्रॉब्लेम काहीच नाही, पण माझ्या घरच्यांना वाटतं की माझं वय जास्त आहे आणि म्हणून मी लडाखला जाऊ नाही शकत. मी त्यांना विचारलं तुमचं वय किती आहे, तर त्या म्हणाल्या 94. तर 94 वर्षाच्या वयामध्ये एखादी व्यक्ती लडाखला जायचंय अशी इच्छा व्यक्त करू शकते, हीच खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे जाता येईल की नाही नंतरची गोष्ट, पण त्यांनी इच्छा व्यक्त करणं हीच खूप मोठी गोष्ट होती. आणि मी त्यांचा फॅन झालो एकदम. लीना भाळवणकर त्यांचं नाव. आणि पुढच्या महिन्याभरामध्ये त्यांना प्रत्यक्ष भेटायला गेलो पुण्याला, आणि त्यांना भेटून मी अक्षरशः नमस्कार केला आणि त्यांना म्हटलं की मी तुमचा फॅन. आणि त्याच्यानंतर मी एक पोस्ट पण लिहिली होती फेसबुकवरच की माझी एक सुपर फॅन आजी म्हणून. आणि त्यांच्या फॅमिलीला पण भेटलो, तेही म्हणाले की ह्या खूप एन्थुझॅस्टिक असतात ऑलवेज आणि नेहमी सकारात्मक असतात. तर त्याच्यानंतर मला खूप गेली काही वर्ष रेग्युलरली त्यांच्याशी बोलतोय मी, साधारण 3-4 महिन्यांनी एकदा फोन येतो. आतापर्यंत ह्या आजींनी हे पुस्तक 6 वेळा वाचलंय. आणि त्या म्हणतात की मला थोडा जरी थोडंसं मूड माझा थोडासा असा नकारात्मक झाला की हे पुस्तक वाचायला घेते किंवा एखादं प्रकरण वाचायला घेते, आणि मग मला पुन्हा एकदा एकदम एक पॉझिटिव्ह झाल्यासारखं वाटतं. तर ह्या पुस्तकाची तुमच्या ही जादू आहे. आणि त्यामुळे मला हे पुस्तक खूप आवडतं. आणि खूप मला कमाल वाटली की या वयात सुद्धा जेव्हा सगळं झालंय, संपलंय आता 94 वर्ष, म्हणजे आता म्हणजे सगळं नातवंड पतवंड सगळ्यांचं झालेलं आहे. आणि त्यानंतर सुद्धा ह्या आजी नकारात्मक आणि सकारात्मक ह्या विषयावर बोलतात. त्यामुळे मी खूप आणि खरं सांगायचं तर ह्या सगळ्या लोकांमुळेच मी म्हणेन की शिकलो, लहान लहान गोष्टी शिकलो आणि सतत सकारात्मक कसं राहायला पाहिजे याचा अभ्यास सतत या लोकांमधूनच मिळत गेला. आणि त्यामुळेच मी घडलो, मी स्वतःला म्हणेन मी घडलो म्हणायला हरकत नाही. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे काही प्रशिक्षण घेतलं गेलेलं नाही. हे जीवनाचं जे काय लाईफमधलं हे जे काही रोजचं जीवन असतं त्याच्यामधूनच ह्या गोष्टी नवीन नवीन शिकत गेलो. आणि ह्या आजी म्हणजे त्यातलं एक खूप मोठं उदाहरण आहे. आणि माझ्याशी फोनवर त्या माझ्याच पुस्तकामधल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल गप्पा मारतात. खूप छान वाटतं ते. आता ह्या नकारात्मक आणि सकारात्मक याच्यावर अजून एक तुम्हाला एक स्टोरी सांगेन. मी नाव नाही सांगू शकत त्या व्यक्तीचं. तर मला सकाळी 7-7:30 वाजता एक फोन आला आणि लेडीज होती. आणि त्यांनी सांगितलं, मी ओळखत होतो त्यांना, आणि त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा खूप आभार मानले, पुस्तक तुमचं वाचायला मिळालं, मी रात्री पुस्तक वाचून काढलं, खूप आभार. आणि हे विशेष आभार याच्यासाठी आहेत की त्यांनी मात्र हे कबूल करून घेतलं की हे जे काही मी सांगणार आहे हे तुमच्यात आणि माझ्यातच असेल, हे प्लीज कोणाला माझ्या नावाने कोणाला सांगू नका. तर ते नंतर जे काही सांगितलं ते खूप धक्कादायक होतं. त्यांनी असं म्हटलं की काल रात्री हे पुस्तक वाचण्याच्या आधी मी असं ठरवलं होतं की माझं आयुष्य आता संपवायचं. कारण काय होती हे मी विचारलं नाही, पण खूप डिप्रेशन आलेलं होतं आणि त्या डिप्रेशनमध्ये हे त्यांनी निर्णय घेतला होता की आय एम गोइंग टू एंड माय लाईफ. आणि त्यानंतर सहज चालताना त्यांना पुस्तक हाताशी आलं हे, आणि पुस्तक हातात आल्यानंतर त्यांनी थोडंसं डोकं शांत करावं असेल किंवा आणखीन काय असेल माहीत नाही, पण ते पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि एका बैठकीत त्यांनी ते पुस्तक पूर्ण केलं. पहाटे 6-6:30च्या आसपास पूर्ण केलं पुस्तक. विचार केला पुन्हा एकदा, आणि त्यावेळेला त्यांनी स्वतःच्या मनाशी ठरवलं की एवढं सुंदर आयुष्य दिलंय देवाने, हे असं संपवण्यासाठी नाहीये. आपण आपल्यासाठी नाही तर दुसऱ्या कोणासाठी तरी जगायला हवं आणि आपण पॉझिटिव्हली जगायला हवं. त्या पुस्तकामध्ये मृत्यूशी भेट हा जो प्रकार आहे, किती वेळा म्हणजे आम्ही असं काहीतरी असावं त्यावेळेला की स्वर्गात किंवा नरकात कुठे जिथे कुठे जागा असेल तिथे आम्हाला सांगितलं जायचं की नाही तुम्ही गेटपर्यंत आलात नाही, पण आता सध्या वॅकेन्सी नाही, तुम्ही परत जा. असं अनेक वेळा आमचं झालं. त्या याच्यामध्ये 7 ते 8 वेळा आम्ही मृत्यूच्या दाढेतून परत आपण ज्या म्हणी ऐकतो त्या म्हणी आम्ही अनुभवल्या तिथे प्रत्यक्ष. मृत्यूच्या दाढेतून परत येणं म्हणजे काय, पायखाली जमीन सरकणे म्हणजे काय, आणि अशा अनेक ज्या म्हणी असतात या सगळ्या म्हणी आम्ही तिथे अनुभवल्या. आणि त्यानंतर त्यांना
त्यांनी माझे आभार मानले की तुमच्यामुळे फक्त माझा जीव वाचला नाही, पण माझी फॅमिली जी सफर झाली असती याच्यामुळे ती सुद्धा त्यातून बाहेर पडली. आजही त्यांच्या रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये आहे मी आणि खूप स्वतःला समाधान वाटतं, अभिमान वाटतो की अरे आपण आपल्यामुळे एक जीव नाही वाचला तर एक अख्खी फॅमिली त्यातून बाहेर पडली आणि आपल्या पुस्तकामुळे हे सगळं झालं. तर हा सगळ्यात मोठा मिळालेला आतापर्यंतचा अभिप्राय आहे आणि मला नाही वाटत ह्याच्यापेक्षा चांगला अभिप्राय मिळू शकतो. तर असे खूप अनुभव आहेत या सगळ्या एकंदर माझ्या या प्रवासाचे आणि या पुस्तकाच्या प्रवासाचे. हे या पुस्तकाने खूप गंमत म्हणजे हे पुस्तक एवढ्या आता 4 आवृत्त्या, त्याच्यानंतर 9,000 पुस्तकं आतापर्यंत छापली गेली, पण याला एकही पुरस्कार नाही मिळाला. त्याचं कारण असं होतं, टेक्निकल कारण आहे हे. त्याचं कारण असं होतं की हे पुस्तक जेव्हा प्रकाशित होतं तेव्हा पहिल्या वर्षामध्येच त्याला परीक्षणासाठी पाठवायचं असतं, कुठल्या जे काही पुरस्कार असतं त्यासाठी. सेकंड इयरला किंवा दुसरी आवृत्ती असेल, तिसरी आवृत्ती असेल, त्याला हे पुस्तक व्हॅलिड होत नाही. त्यामुळे पहिल्या वर्षी आमच्या अजाणतेपणी आम्हाला सुद्धा त्याच्यामधलं काहीच माहीत नव्हतं आणि तोपर्यंत 1 वर्ष निघून गेलं आणि त्यानंतर कळलं की हे पहिल्या वर्षातच तुम्हाला हे करायचं असतं. पण ठीक आहे, पुस्तकाला अशा प्रकारे नाही, पण आता मी सांगितलेले अनुभव ह्या प्रकारे जे मिळालेले जे अवॉर्ड्स आहेत हे खूप मोठे आहेत. हे लाईफ लॉंग अवॉर्ड्स आहेत आणि त्यातून मिळणारा आनंद निश्चितच खूप मोठा आहे. आणि त्यामुळे दुसऱ्या पुस्तकाच्या वेळेला आम्हाला जेव्हा मी लिहिलं पुस्तक हे प्रवासी गीतं माझे, तेव्हा त्याची आयडिया होती आणि त्याच्यानंतर पहिल्याच वर्षात आम्ही जास्त नाही करू शकलो, 1 किंवा 2च आम्हाला ठिकाणी टाकता आलं, पण त्या दोन्ही ठिकाणी आम्हाला पुरस्कार मिळाले. पण प्रश्न असा आहे की हे पुस्तक हे रिअलिस्टिक याच्यावर होतं आणि दुसरं पुस्तक रिअलिस्टिकच आहे, हे प्रवासी गीतं माझे, पण त्याच्यामध्ये माझा पूर्ण भारतामध्ये भारताबाहेर जे काय पर्यटन केलं त्याचे अनुभव आणि प्रवास वर्णन असं त्याचं मिक्सचर करून ते पुस्तक लिहिलं होतं. त्यामुळे खूप छान त्या पुस्तकाला सुद्धा चांगला अभिप्राय मिळाले, चांगला प्रतिसाद मिळाला. पण ह्या ऑलवेज पहिलं पुस्तक जे असतं ते नेहमीच जेव्हा एक उंची गाठतं त्यानंतर मग लेखकाची आणि पुस्तकाची सुद्धा खूप मोठी एक परीक्षा असते की पहिल्या पुस्तकाच्या बरोबरीला आपण कसे जाऊ शकतो. पण तो जो काही अनुभव होता लडाखचा त्या पुस्तकाचा, त्याला मॅच करणं फार कठीण आहे, कारण तो खूपच आत्ता वाटतं ते भयानक वगैरे सगळं होतं. पण हे सगळं झालं नसतं तर आज हे जे काय आहे हे नसतं. की कदाचित आजही मी कस्टम्समध्ये नोकरी करत असतो आणि आनंदी असतो त्यात सुद्धा. पण आज जे काय आहे, जे हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतं या माध्यमातून, ते शक्य झालं नसतं. तर याच्यानंतर आता हे पुस्तकाची या प्रवासामधला हा अगदी शेवटचा टप्पा, तो म्हणजे याचं इंग्रजी भाषांतर. खूप लोकांचं सतत मागणी होती याची इंग्रजी भाषांतर व्हायला पाहिजे, कारण अनेक अशी लोक आहेत की जी मराठी वाचू शकत नाहीत, त्यांना पुस्तक दिलं तरी ते काही कळत नाही. म्हणजे अगदी हे पुस्तक मी सोनम वांगचुक लडाखचे जे खूप फेमस सोनम वांगचुक आहेत त्यांना मी हे पुस्तक दिलं, पण त्यांना वाचता येऊ नाही शकत कारण ते मराठीत आहे. त्यामुळे मग इंग्रजीत करायचं असं ठरलं. जवळजवळ गेली 5 वर्ष त्याचा आम्ही फॉलोअप घेतोय. 2 लोकांनी त्याचं इंग्रजी भाषांतर केलं, पण ते समहाऊ ह्या पुस्तकाला मॅच करेल असं नव्हतं, कारण त्यामध्ये शब्दशः ट्रान्सलेशन होत होतं आणि तो जीव त्यात येत नव्हता असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यानंतर या पुस्तकाचं ते इंग्रजी करण्याचं जे प्रक्रिया होती त्याचं शिवधनुष्य जे उचललं ते आमची सहकारी स्मिता रेगे. आणि आत्ता हे पुस्तक कम्प्लीट रेडी आहे आणि त्या पुस्तकाला आम्ही आता याच्यात खाली नक्की आता लिहू शकतो की ट्रान्सलेटेड बाय स्मिता रेगे म्हणून. आणि त्यामुळे तिचं जसे पुस्तक प्रकाशन करण्यासाठी जो सूत्रधार म्हणून काम केलं होतं त्याचबरोबर इंग्रजी करण्यासाठी पुस्तक करण्याचं काम पण तिने केलं आहे. खूप मोठं काम आहे ते.
कारण ते आता मोठ्या स्केलवरती भारतात आणि भारताबाहेर सुद्धा मला ते पोचवता येईल. मगाशी सांगताना विसरलो की या पुस्तकामुळे मला माझं कुवेत महाराष्ट्र मंडळ असेल किंवा सिडनी महाराष्ट्र मंडळ असेल अशा ठिकाणी सुद्धा माझ्या मुलाखती झाल्या. सिडनीमध्ये माझ्या आकाशवाणीवर मुलाखत झाली ॲज अ लेखक म्हणून. तर या पुस्तकाने खूप काही दिलंय, खूप म्हणजे प्रचंड गोष्टी दिल्या. तर हे इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशन हे मी ऑलरेडी केलंय. फक्त मी ते पुस्तक अजूनही मार्केटमध्ये आणू नाही शकलोय कारण सध्याची परिस्थिती आणि सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्याचं प्रिंटिंग अजूनही पॉसिबल झालेलं नाहीये. पण त्याच्या ज्या काय पहिल्या 4 कॉपीज काढल्या होत्या त्या माध्यमातून एक प्रकाशन केलं आणि ते सुद्धा म्हणजे त्याला सुद्धा त्याची जी उंची गाठली ती एकदमच त्याने गगनाची उंची गाठली म्हणायला हरकत नाही. कारण त्या पुस्तकाचं प्रकाशन केलंय खुद्द सचिन तेंडुलकरनी आणि सचिन तेंडुलकरच्या हस्ते इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशन केलंय. मला फोटो मी दाखवू शकतो इथे. तर याचं जेव्हा हे पुस्तक येईल तेव्हाच हा फोटो मी पब्लिश करणार आहे, कारण आतापर्यंत मी तो फोटो पब्लिश केलेला नाहीये. तर असा ह्या पुस्तकाचा हा असा थरारक प्रवास आहे आणि खूप काही स्लाइड्सच्या माध्यमातून केलं असतं तर कदाचित अजून तुम्हाला बऱ्याच गोष्टी मला दाखवता आल्या असत्या आणि हा कार्यक्रम तासभर नक्की चालला असता. पण इथे मला बोलताना सांगताना या गोष्टी तेवढं तुम्हाला दाखवू नाही शकत. मगाशी मी तुम्हाला ज्या आजींबद्दल सांगितलं होतं त्या आजी माझ्या सुपर फॅन आजी ज्यांना म्हणतो मी. तर आजही त्यांनी आणि त्या असं म्हणाल्या की मी आतापर्यंत शेकडो लोकांना ॲज हे लेखक म्हणून मी आतापर्यंत लोकांना फोन केले, त्यांना अभिप्राय दिले, त्यांच्याशी गप्पा मारल्या. पण मला प्रत्यक्ष भेटणार तुम्ही पहिलेच आहात, त्यामुळे माझे त्यांनी वेगळे आभार मानले. पण मी उलट असं म्हणेन की त्यांच्या माध्यमातून मला एक वेगळा एक जबरदस्त इन्स्पिरेशन मिळालं. आणि म्हणजे आपण कधी निगेटिव्हिटी येण्याचा आता जो पिरियड होता हा सगळा आहे अजूनही चालू आहे तो आहेच. निगेटिव्हिटी येण्याचा ही वेळ आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसं खूप निगेटिव्ह होतात आणि एक डिप्रेशनमध्ये जातात. या सध्याच्या काळामध्ये पाहिलेलं आहे जवळ. पण या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर असं वाटतं की ठीक आहे, वेळ आहे आपल्याकडे, थोडासा वेळ ह्या गोष्टीतून आपण बाहेर निघालो की पुन्हा आपलं विमान पुन्हा उडायला सज्ज होईल आणि आपण हा प्रवास जो आहे तो अजून जोरात चालू करू. तर माझं सर्वांना जे लोक लाईव्ह बघतायत नंतर बघणार आहेत त्या सगळ्यांना खरंच धन्यवाद म्हणतो की तुम्ही माझ्याबरोबर हा प्रवास केलात. तर पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांनी आता दोन्ही वॅक्सिन घ्या आणि लवकरात लवकर पर्यटनासाठी तयार व्हा. आपण भारतात आणि भारताबाहेर बरंच अजून काही करायचं आहे आणि ते आपण सोबतच करू. पुस्तकाच्या प्रवासातल्या प्रवासासोबत ॲक्च्युअल प्रवास पुन्हा एकदा आपण आपल्याला सुरू करायचा आहे आणि तो आपण नक्कीच करू, लवकरात लवकर करू. आणि आजचा हा कार्यक्रम मी संपला असं घोषित करा. धन्यवाद. जुले.